एसीबीच्या जाळ्यात, गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी 5,000ची मागितली लाच। पांढरकवडा येथील पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात अटक आणि पीसीआर टाळण्यासाठी लाच मागणाऱ्या सहाय्यक फौजदाराला एसीबीच्या पथकाने 5,000ची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली। ही कारवाई शनिवारी 13 जुलै रोजी पांढरकवडा येथील वसंतराव नाईक चौक परिसरात करण्यात आली। प्रकाश बापूराव भगत, वय वर्ष 57, राहणे जगदंबा लेआउट, संकटमोचन रोड, पांढरकवडा येथे असे लाचखोर सहाय्यक फौजदाराचे नाव आहे। पांढरकवडा पोलीस स्टेशन येथे तक्रारदारावर 11 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर गुन्ह्यामध्ये अटक आणि पीसीआर न घेण्यासाठी पांढरकवडा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भगत यांनी तक्रारदाराला 5,000 रुपये लाचेची मागणी केली। त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत सविस्तर तक्रार दिली। पडताळणी दरम्यान तक्रारदाराला लाचेची मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे निष्पन्न झाले। त्यावरून शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पांढरकवडा पोलीस स्टेशन लगत वसंतराव नाईक चौक परिसरात सापळा रचला। दरम्यान सहाय्यक फौजदार भगत यांना पंचासमक्ष 5,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले असून पांढरकवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्रचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल पवार, पोलीस उपअधीक्षक मिलिंद कुमार बाहकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मंगेश मोहोळ, अंमलदार शैलेश कडू, आशिष जांभोळे, राजेश मेटकर, अब्दुल वसीम, सूरज मेश्राम, प्रदीप बारबुदे हे करीत आहे।